ह्या फायनली सजल्यात. त्या गडावर जाण्यासाठी सज्ज झालेले आहे आमच्या देव्या. हे आमचे पप्पा सर्वेश. चला जावा तुला जायच्या पैकी दाजी कट करा. आता चालायला लागलो ना मग गॅस कट करा. खाली वर स्वयंपाक करतानी वरती देवा जातानी मग काय झालं आमचं फोटोशूट चालू. मग आम्ही तिथून नंतर आल्यानंतर आम्ही दावजी पाटलाला आलो. दावजी पाटलाचे इथं पोरांसंग फोटो काढले आणि काळूबाईला भेट द्यायला आणायलाच लागतं. मग तिथं आल्यानंतर हे फोटोशूट केलं. फोटो म्हणलं की मला खूप छान वाटतं. मला पहिल्याच फोटोची आवड आहे. ही माझी आई आहे. मला फोटो काढायला पहिल्यापासून आवडतं. जेव्हा नवरा होता तेव्हा पण मी फोटो काढायचे. भांडणं झालं तरी दोघांचे फोटो काढायचेच. तसं मग आम्ही पुढं नंतर आल्यानंतर आम्ही असं काळूबाई संग फोटो वगैरे काढले.
पण एक रस्ते असे की माझ्या तुळजापूरचीच आई यायची माझ्या काळबाई येतच नव्हती फोटो काढण्यासाठी. ती तिकडं मी तिला घेतलं की तेवढं कोण ना कोणतरी तिला घेऊन ते दर्शनासाठी घेऊन जातात. मग काही इथं फोटोशूट वगैरे केले आणि फोटोशूट केलं तर खूप अंधार होता. अंधारात फोटो बिटो काढले तरी काय आपण काय गोरजे आपण काय कळलं नाही लोकांसारखं, मग आपले फोटो चांगलेच येणार. आणि नंतर मग हे नंतर आम्ही सजावट वगैरे केल्यानंतर तिथं फोटो काढलेले होते काळूबाईचे, निवद वगैरे दाखवले होते. आणि काय मग पण ते एक रस्ते आहे बरं का, तिथं गेल्यानंतर आहे ना काय असं काय माहिती जाताना काळूबाईचा चेहरा पूर्ण असं नर्वस झालेला होता. आणि तिथं गेल्यानंतर त्यांचा जे चेहरा फुलला ना खूप छान असा चेहरा फुलला होता, खूप हसरा चेहरा झाला होता. आणि त्याच्यानंतर मग आम्ही जेव्हा गाडीतून येत होतो तेव्हा गाडीतून येताना पूर्ण आहे ना काळूबाईचे तुळजापूरचे रक्त आहे ना रक्तासारखे डोळे झालते, पूर्ण असे लाल डोळे झालते. खोटं याच्यातलं काहीच खोटं नाही आहे. त्यामुळं आम्हाला सगळा अनुभव आला आहे, परिचिती आली, त्यामुळे सगळ्या गोष्टी घडत गेल्या. आणि अचानक माझ्या मामाची मुलगी म्हणजे माझ्या मोठ्या मामाची सून अचानक आम्हाला काळूबाईमध्येच भेटली. ती पाठ घ्यायला आली होती आणि नेमकं मी तिथे गेले तेव्हा मग एक अचानक काढलेला फोटो आमचा ते अचानक भेटल्यामुळं छान फोटो वगैरे काढले. आणि नंतर मग पप्पांची गाई म्हणे माझा फोटो काढ का एखादा. पप्पांचा आत्तापर्यंत पप्पांचा एकही फोटो मी कधीच काढला नव्हता. पप्पा पण म्हणत होते की काढ म्हणून, कधीतरी म्हणत आले की आम्ही फोटो वगैरे काढायचो. पप्पांनी काढ गं माझं, मी पण काळूबाईला आले. तर पप्पांचं भाग्य एवढं की पप्पा नकोच म्हणत होती यायला, म्हणले मला गावाला जायचे. मी म्हणलं नाही चला बोले, नको म्हणले. आणि पप्पा आचार्य म्हणले चला मी पण येतो. पप्पा पण निघाले. मग काय हिंदवीची सर्वेची मज्जाच मज्जा. आणि तिचं बाबा असेल तर तिला मज्जाच वाटते पहिल्यापासून पण. कारण काय झालं की ती काय मी मारलं मी हाणलं काय झालं की ती तिच्या बाबापर्यंत नेते. आणि मग काय त्यांची मज्जाच झाली. आणि यांची काय माझे असे फोटो काढ माझे तसे फोटो काढ. मग सर्वेची हिंदूची अशीच गाई असते, कुठं गेले की खूप त्रास देतात. आणि मग काय वरती आम्ही जेव्हा गडावर नेले होते तेव्हा हे मी फोटो वगैरे काढले होते. आणि मग माझी काय येताची काठी घेऊन फोटो काढायचा की नाही असं घे फोटो नाही तसं घे फोटो. कारण येताची काठी म्हणजेच भरपूर काही घे. कारण लाईफमध्ये म्हणतात ना जेवढ्या वाईट दिवसाला तोंड तुम्ही दिलं तेवढ्या वाईट दिवसाला तोंड द्यायलाच पाहिजे. आणि खरं म्हणतात ना ती मला झाडं लावणारी काळी खरं आहे ते. काळूबाईवर खरंच विश्वास केला ना ती भरभरून आपल्याला देते. त्यामुळं खरं सांगते अंधश्रद्धा नाही आहे ही, श्रद्धाची. त्यामुळं तिच्यावर खरंच विश्वास ठेवला ना भरपूर काही मिळतं. आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.